बरं आता काय सांगाल मोशी या ठिकाणी एक दुर्घटना घडलेली आहे. आतापर्यंत किती लोकांचा मृत्यू झाला, काय माहिती तुमच्यापर्यंत? मोशी कचरा डेपो या ठिकाणी ही दुर्घटना घडली. त्याच्यामध्ये 23 खरं तर कर्मचारी या ठिकाणी होते. 23पैकी 8 अजून खरं तर आतमध्ये असल्याचे दबले असल्याचं प्राथमिक अंदाजानुसार समजत आहे. ही दुर्दैवी दुर्घटना आहे. चिंचवड शहराचा संपूर्ण कचरा मोशी या डेपोवरती येतो आणि गेल्या अनेक वर्षापासूनचा हा मोशीचा कचरा डेपो आहे. खरं तर वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प या ठिकाणी राबवत असताना जी इमारत उभी केली हीच मुळामध्ये चुकीच्या ठिकाणी उभी केली. कारण हे ठिकाणच नव्हतं. कचऱ्याच्या डोंगराच्या शेजारी ऑफिसची बिल्डिंग उभं करणं हेच मुळामध्ये इथंच चुकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अनेक जण अडकून उद्या सगळे बाहेर आल्यानंतर त्याच्यामध्ये जीवित कोण येतो किंवा मृत्यू कोण येतो ते निश्चितपणे समजेल. परंतु ही घटना घडत असताना महापालिका आयुक्तांना या बाबतीमध्ये मी सांगितलेलं आहे की जो कोणी दोषी असेल त्या दोषीवरती कारवाई केली पाहिजे. मग तो अधिकारी असो, ठेकेदार असो, संबंधित ठेकेदाराला दिलेलं काम त्यांनी देखील व्यवस्थितपणे पाहिलं का नाही याची देखील खातरजमा करावी. निविदा काढताना टर्म्स अँड कंडिशन त्यांनी व्यवस्थितपणे त्याची काळजी घेतली का काय ते देखील पाहिलं पाहिजे. आणि जे कोणी अधिकारी याची जबाबदारी त्या अधिकाऱ्यांनी देखील गेल्या अनेक वर्षाचा हा कचऱ्याचा डोंगर या ठिकाणी होत असताना याची विल्हेवाट लावणं ही जबाबदारी असताना ती विल्हेवाट व्यवस्थितपणे राबवली नाही. करोडो रुपये महापालिका या कचऱ्याच्या विल्हेवाटावरती खर्च करते. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पावरती करोडो रुपये खर्च केलेला आहे. केंद्र सरकारचा देखील पैसा खरं तर वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पासाठी महापालिकेने घेतला. ज्यावेळेस हा प्रकल्प सादर केला होता केंद्राकडं त्यावेळेस त्या नॉर्म्स खरं तर पाहिल्या का नाही हे देखील तपासून पाहिलं गेलं पाहिजे. आणि गेले अनेक वर्षाचा हा कचरा आत्तापर्यंत जेवढे आयुक्त आले सूर्यवंशी आत्ता खरं तर आलेले आहेत त्यांना पूर्णपणे दोषी त्यांच्यावर दोष देणं उपयोगी ठरणार नाही. परंतु या अगोदरचे जेवढे आयुक्त होते त्या आयुक्तांच्या कालावधीमध्ये झालेलं काम आणि त्यांनी केलेला भ्रष्टाचार त्यांनी भ्रष्टाचाराला पाठिंबा दिला त्याला देखील खरं तर सहभागी करून घेतलं पाहिजे. मग आयुक्त असतील, संबंधित अधिकारी असतील, संबंधित ठेकेदार असतील याची संपूर्ण चौकशी करून त्याच्यावरती पूर्णतः कारवाई केली पाहिजे. या मताशी मी आणि त्याच्या संदर्भामध्ये मी आयुक्तांना मी सूचना दिल्या आणि लेखी देखील पत्र नाही. बघा तुम्हाला सांगतो 2-3 दिवस पाऊस तर प्रचंड पडला आहे जिथे नाकारून चालणार नाही. आणि हा पाऊस पडत असताना पाऊस काय पहिल्यांदा झालेला नाही खरं तर आणि भविष्यामध्ये पाऊस होईल असा डोंगर कचऱ्याचा केला